शिंदेंनी ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का दिला तर ज्ञानेश्वर धाने पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ज्ञानेश्वर धाने पाटील बडनेराचे माजी आमदार आहेत तर हा पक्षप्रवेशाचा सोहळा आज पार पडलेला आहे। ज्ञानेश्वर धाने पाटील बडनेराचे माजी आमदार यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहिलं। उद्धव ठाकरे यांना एकामागोमाग एक धक्के जे आहेत ते बसायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत वडनेराचे माजी आमदार धाने पाटील सर आहेत। सर, आज तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, काय नेमकं कारण आहे? कारण गेल्या अनेक वर्षात आम्ही तुमचं राजकारण पाहतोय। उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेसोबत तुम्ही एकनिष्ठ होतात, मात्र आज तुम्ही त्यांची साथ सोडतात, काय कारण? मी धनुष्यबाणावरच आमदार होतो। मी 2 वेळा धनुष्यबाणावर 11,000च्या लीडने आमदार झालो। 2004ला माझा अतिशय कमी मतांनी पराभव झाला। त्याच्यानंतर 4 टर्मपर्यंत त्यांनी मला तिकीट दिली नाही आणि 4ही टर्मला त्या ठिकाणी पक्षाचा पराभव झाला आणि त्यामध्ये 2 वेळा डमी उमेदवार देण्यात आला। चुकीचा उमेदवार दिल्यामुळे जो पराभव होत होता त्यामुळं मी त्या ठिकाणी दुःखी झालो आणि समोरचा जो उमेदवार आहे, जो आमदार आहे, सतत 4 टर्मपासून आता जो वर्तमान आहे, त्याला सतत दिलेल्या उमेदवारीमुळे निवडून येण्याला मोठी मदत होत होती आणि म्हणून हिंदुत्वाची भूमिका आणि संपूर्ण महाराष्ट्राचा एकनिष्ठपणे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्याची जी भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेब यांची, म्हणून त्या विकासाच्या भूमिकेला धरून त्यांचा हात धरून मी या ठिकाणी त्यांच्या पक्षामध्ये आलो। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। तर या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूयात। आज अमरावती जिल्ह्यातील माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। मला तुमचं स्वागत करताना आनंद आहे। एक जुना जाणता कार्यकर्ता, एक अनुभवी कार्यकर्ता, कुठल्याही अशी अटी शर्ती न ठेवता संघटन वाढीमध्ये काम करणं हा एक तुमचा उद्देश या ठिकाणी आपण बोलून दाखवलेला आहे। मी मनापासून आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।